चंपकली बाई, लवकर भरा ना व घगडा. माझा तरी घडा भरू द्या. तुम्ही लवकर लवकर भरा नाही आणि पहिलाच येऊन लाईनीत लागत्या. शेवंती बाई, कस काय करू? तुझ्या वाणीच का बसली आहो काय ती? मी तुला बसली दिसतो का? कायच्या बाईस म्हणून राहिलीस? अरे तर बापा बराबर आहे ना. तू आपल्या वाणी दुसऱ्याला समजून का नाही घेस्त? कोटी घाई आहे तुला जेवाची? नाही तर पहिले येऊन लागत जा ना लाईनीत. भरत जाऊन आम्ही पाणी हरामखोरीची. कोटी दादला पावायला दिसत नालायक लमची बायको. अगे माय माय माय, तू कशी गे? माणसाच्या वाणी शिवा देतेस, लमडीची ना लुमडीची करतेस. तू पाय गुंपा बाई, तूही आपल्या गांडीला जोर नको लावूस. असा का म्हणलो तो मी तुला चंपाबाई? जास्त वरचढ करून राहिलीस तर मी काय म्हणत होतो, इथे माणसाच्या वाणी का आला शिवा देतेस? जास्त मस्तीच नको करूस. नाही तर हा बोरिंगचा दंडा नसे का त्या गांडीतच उधळतो. हो, तू माझ्या गांडीमध्ये दंड टाकायची गोष्ट करतेस. तोय बोरिंगचा तुझी गांडीमध्ये नाही टाकलो का नाही तर मी नवत. पोकर गांडीचे काहाला मस्ती मारतेस? काही नाही सुधारला का? मोठ्या जरना बायका आहेत बापा आमच्या गावच्या. पहिला येऊन लाईनीत नाही लागताय काय? लाईनीत येऊन लागत नाही आणि माझ्यासोबत झगडा करतेत. बापा खात बोलून तर अशी राहिली जशी काही ह्याच पहिला लाईनीत येऊन लागते. त्या दिवशी कशी म्हण का म्हणलो गे दारे तुला? का म्हणलीस नाही का? पहिला मी लाईनीत होतो तर केवढ्या जोरा जोरात आलीस. माझी भाजी जरते म्हणलीस, चुलीवर मांडली आहे म्हणलीस. ना मला पहिला घगरा भरू दे म्हणलीस का नाही? आता मला भरू देतेस का तू? मस्ती नको मारूच जरा. नाही तर का करशील तू? का करशील? जसा हा दंडा नाही का गुंपाबाईच्या गांडीत उदाडीत म्हणलो, तसा तुझ्या गांडीत उदाडीन मी. तू माझ्या गांडीमध्ये दंडा खुदाळाच्या गोष्टी करतेस. तू जास्त मस्तीच नको मारूस. नाही तर घरी जाईन आणि 1 लिटर एरंडीचा तेल आणीन, ह्या दंड्याला लावीन आणि तो एरंडीचा तेल लावला दंडा नाही का तुझ्या ढुंगणावर मारीन ना. तुझ्या गांडीमध्ये नाही खुदाळलो का नाही? मीही नव्हत आपल्या नावाची चंपाबाई. दंड्याला एरंडीचा तेल लावून मारीन. तू माझ्या गांडीला एरंडीचा तेल लावून मारीन म्हणतेस? अरे दारे मस्ती नको मारूस. तुझ्या गांडीला झेंडूबाम लावून नाही मारलो का नाही तोय सपो 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 तर मीही नव्हत आपल्या नावाची शेवंताबाई. माझा घगरा भरू द्या गे लवकर लवकर. भरू द्या नाही मला, ये लवकर लवकर थोडस आता. मोठ्या जोरामध्ये हगावला लागली मला. तुला आताच का म्हणलो माझा घगरा भरू दे ना. नाही तर साडीवर हगणार आहेस दारे. इथं मोठ्या जोरामध्ये उकर बुकर लागून आली नाही पोटामध्ये. मोठ्या जोरामध्ये हगायला लागली. इथं भरावची भर नाही नको भर. मला का उपकार सांगून राहिलीस? तुले हगावले लागले तर मी का करू? हगना येतीच मला का सांगतेस? एक नंबरची बदमाश बायको आहेस. थांब तुला हगून येतो ना मग सांगतो संडास करावचा भाव. बोंगनाळ बायको, हा खाली घगरा धरून तू काला आलीस? पाणी तरी आणायला पाहिजे याच्याजवळ. याच्यामध्ये पाणी भरून काऊन नाही आणलीस? हरामखोरीची. ते खाली घगरा धरून आली, नळावर गेली ना. तुम्ही जास्त बोलाच नको. मला मोठ्या जोरामध्ये हगाले लागली आता आलो मी. पहिला नंबर काऊन नाही लावलीस? पहिला पाणी भरायला पाहिजे आणि येवायला पाहिजे. खाली घगरा धरून आली तेवढ्या दुरून. तुला माहित आहे ना अर्धा किलोमीटर दूर जावं लागते म्हणून आपल्या गावी पाण्यासाठी. पाण्याची किती टंचाई आहे. आता मी काय करू? पाण्याची टंचाई आहे आता. मला त्या बायकाय ना पहिला नंबर लागू नाही दिला ना भरू नाही दिला म्हणून आलो मी तशीच खाली घगरा धरून. आता तू मला सांग, तू एखादी नाही का नागपूरला गेलीस? मी कायला नागपूरला जाऊ? अरे समज तू एखादी नागपूरला गेलीस, तेथे मग सार्वजनिक संडास राहतेत. तेथे तुला एखाद्या माणसानं हगू नाही दिलं तर तू का करशील? बिना हगल्यानंच राहशील का? अरे तर तो माणूस मला काऊन नाही हगू देईल? मी पैसे देऊन हगीन ना ते. पैसे द्यावं लागतात ना संडास करावं, मलाही माहित आहे ना. तर पागल डेंगणे लाईनीमध्ये लागावं लागते ना. एखादा माणूस पहिले तर तरी संडास मध्ये गेला असेल तर तुला बाहेर थांबावं लागते त्याच्या बाहेर निघतलं. म्हणजे तो जेव्हा बाहेर निघल तेव्हाच तू अंदर जाशील का नाही? तर ते संडासताना पाण्याचा का संबंध आला? अरे तर त्या बाईनं भरू नाही दिलं तर तुला 5 मिनिट थांबायला पाहिजे होता का नाही? तुम्ही जास्त बोलाच नको. मला मोठ्या जोरात हगावं लागली, मी पहिला हगून येतो मग काय आहे तर डिस्कस करू. डिस्कस करते डिस्कस. 5वी मध्ये 2 वेळ फेल हरामखोरीन. लंबडीचीला पाणी भरून नाही आणता आला. आता मला कावळ धरून जावं लागल आणि 2 पिप बांधावं लागल आणि कावडीमध्ये पाणी आणावं लागल हिच्यापासून, ह्या नालायकींपासून. मार जोळा धरतो ना भको भकोईच्या कनपुटा हाणतो. हगावलं लागते लंबडीचीला. कामच कोणता जमल तर खाणे ना हगणे दिवसभर.